सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करा। लाल सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा। गंगाखेड शहरातील युवक सूरज गंगाधर जाधव यांचा 29 डिसेंबर 2024 रोजी परभणी गंगाखेड रोडवर ब्राह्मणगाव शिवारात अपघात झाला होता। झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असून सूरज जाधवचा खून झाला आहे असा आरोप मयत सूरज जाधव यांच्या नातेवाईकांनी केला आहे। सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करावी आणि दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीने आज बुधवार 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात आला आहे। आज मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे। नरबळीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातानं मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची। ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे, आता नव्या स्वरूपामध्ये अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे। आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक आहे 29 तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासवून त्याची हत्या झालेली आहे। या हत्येमध्ये जे जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत आणि मग त्या सर्वांना आरोपी करावं, आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे।